आतापर्यंत माझं जेवढाही काही अचिव्हमेंट्स आहे याला कोच कोणी नाही. मी स्वतः व्हिडिओ पाहून हे सगळे अचिव्हमेंट्स ओह घेतलेले माय आहे. गॉड. येस. नमस्कार, मैं वैभव, VTS दी वैभव टॉक शो में आप सबका तहे दिल से स्वागत करता हूँ। आज आप सभी लोगों से मिलने एक ऐसे व्यक्ति आ रहे हैं जिससे कई लोग इंस्पायर्ड हैं और जिनका एक अहम हिस्सा है वेट लिफ्टिंग में और उन्हें विदर्भ श्री के नाम से पहचाना जाता है। लेडीज एंड जेंटलमैन, वेलकमिंग इन द VTS टॉक शो दी वैभव टॉक शो में स्वाति गदे जी का तहे दिल से स्वागत करते हैं। नमस्कार, वैभव टॉक शो VTS मध्ये आज आपल्या समोर आहे स्वाती गादे मॅम. नमस्ते. तुमचं स्वागत करतो या शो मध्ये. थँक्यू सर. मॅम, प्रोफेशन जे आपण निवडतो, हा. ठीक आहे, तर तुम्ही हाच प्रोफेशन का निवडला? सर मला आधीपासूनच असं नॉर्मल राहायला कधी आवडलंच नाही. मला स्वतःमध्ये काहीतरी क्वालिटीज हव्या होत्या. जसं की आपण 4 मुली बघतो, त्याच्यामध्ये ज्याची पर्सनॅलिटी एकदम हार्ड राहते, भारी राहते, अट्रॅक्टिव्ह राहते, तर ती पर्सनॅलिटी आपल्याला लवकर दिसून पडते. मला लोकांमध्ये दिसून पडायचं होतं. म्हणजे जसं की आता 4 मुली उभ्या आहे, मी पण त्या मुलींमध्ये आहे, तर मी दिसून पडेल. माझी फिटनेसवर ओळखू येणार की ही स्पोर्ट्सवालीच आहे. मला कधी ओके. मुलींसारखं राहायला आवडलंच नाही सर. जसं मेकअप करणं, हा, हा. हेअरस्टाईल वगैरे हे सगळ्या गोष्टी, ड्रेसिंग, मला हे कधी आवडलंच नाही. मग मला तुमचा नॉर्मली मुलासारखं. फ्रेंड सर्कल मुलांमध्येच होता का? माझा फ्रेंड सर्कल मुलांमध्ये, आता पण मुलांमध्येच आहे. मी प्रॅक्टिस पण मुलांसोबतच करते अच्छा, अजून. म्हणजे निवडायच्या मागे रिझन काय होतं प्रोफेशन? मला अभ्यासामध्ये एवढा मला इंटरेस्टच नव्हता. एवढा काय हा. थोडा पण इंटरेस्ट नव्हता आणि माझं एज्युकेशन गावामध्ये झालं. 12वी पर्यंत शिक्षण माझं गावामध्ये झालं. कुठे? कुरुम म्हणून गाव हा, आहे, हा, हा. तिथे झालं माझं. ओके. त्यानंतर अमरावतीला आली. पप्पांनी मला माझी ऍडमिशन केली, माझ्या वडिलांनी याच्यासाठी BSc साठी. मग काय सगळ्यांची इच्छा होती की मुलींनी BSc करावं, MSc करावं आणि मग काय नॉर्मल मुलीसारखं जीवन, लग्न वगैरे करून द्या. पण मला कधी आवडलंच नाही ते सगळं. तर माझी बहीण MBBS ला आहे. तर घरचं वातावरण थोडं शैक्षणिक आहे. सगळे जॉबवर वगैरे आहेत. मामाकडली फॅमिली सुद्धा जॉबवर आहे. तर सगळ्यांना असं वाटायचं की मी ह्याच फील्डमध्ये काहीतरी टीचर, लेक्चरर बनावं आणि बस आपलं मुली जशा नॉर्मली शिक्षण घेतात आणि लग्न करतात तेवढंच करावं. पण मला ना स्पोर्ट्समध्येच आधीपासूनच खूप इंटरेस्ट होता. पण गावामध्ये असल्यामुळं काही सुविधाच नव्हत्या ना. तिथे काय करायचं, प्रॅक्टिस पण नाही, कोणी सांगणारं नाही, गायडन्स नाही, प्रॉपर कोच नाही. तर माझी ॲडमिशन BSc ला झाली. पण मला अभ्यासामधलं काही, मला BSc मध्येच काही समजतच नव्हतं. माझं एज्युकेशन सायन्समध्ये झालं, पण मला कधी अभ्यास करावं, बुक घेऊन बसणं असं कधी आवडलंच नाही. तर मी जस्ट जॉईन केलं हँडबॉल VMVला. आपल्या अमरावतीमध्येच ॲडमिशन झाली माझी. तर तिथे मग पहिल्याच वर्षी माझं नॅशनलसाठी सिलेक्शन झालं. टीम वगैरे काढण्यात माझा गेम पण खूप, माझी स्ट्रेंथ वगैरे जेनेटिकली म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग होते. तर माझं हे झालं, सिलेक्शन वगैरे झालं. मी खेळली, पण टीम गेममध्ये मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. पार्शलिटी जसं की ज्या मुली एकदम अशा म्हणजे रिक्वेस्ट करतात त्यांना त्यांची प्रॅक्टिस चांगली होणं आणि मला टीम पटलीच नाही. टीममध्ये युनिटी, त्यांना घेऊन चालायचं, प्रॅक्टिस त्या करत असेल तरच आपली होणार. टीम गेम मध्ये प्रॅक्टिस एकटी पण नाही करू शकत. ह्या सगळ्या गोष्टी पण होत्या. मग मी घरच्यांना न सांगता BScचं फर्स्ट इयरलाच ऍडमिशन HVPM ला केली. मला ते स्पोर्ट्स कॉलेज खूप आवडायचं. ते सगळे स्पोर्ट्स वाले दिसायचे, वेगवेगळे गेम. डोक्यात असं काही नव्हतंच की आपल्याला हाच गेम नाही. पण मला इंडिव्हिज्युअल गेम जसे राहतात ना, बॉक्सिंग, कराटे, जुडो, हेच खूप आवडायचे. मला असंच राहायला आवडलं, मारणं, ठोकणं, भांडण करायलाच खूप आवडायचं. म्हणजे माझा स्वभावच तसा होता तुमचा आधीपासून. काही लाईफ मधला असा काही किस्सा की ज्यामध्ये मित्रांसोबत वगैरे काही भांडणं झाली आणि मित्रासोबत तर नाही, माझा आहे आपल्या HVPMचाच एक किस्सा आहे. तर मी एका मुलाला शिवजयंतीच्या दिवशी, एकदम शिवजयंतीला सगळेजण ट्रेडिशनल, मी पण साडी वगैरे मध्ये होती आणि एका मुलाला मी मारलं होतं. पूर्ण कॉलेज समोर मारलं होतं त्याला. हा किस्सा HVPM मध्ये माझ्या बॅचच्या खूप लोकांना, सगळ्यांनाच माहिती आहे. अजून पण ते लोक हे काढतात माझा किस्सा की तू त्याला मारलं होतं वगैरे. त्यांनी असंच माझ्या मित्रांना बोललं होतं का अरे ती पोरगी खूप छान आहे. मग तो बोलला की ही तर माझी मैत्रीणच आहे, पण मी त्या मुलाला ओळखतच नव्हती. त्याला मी डायरेक्ट जाऊन मारलं होतं.
त्याने कॉलेज 8-15 दिवस सोडूनच दिलं, आलाच नव्हता तो. त्यावेळी पूर्ण कॉलेजला माहित झालं असेल की हां, त्यावेळेस भाई पूर्ण बच के रहना कॉलेजला पडेगा. माहिती झालं आणि तेव्हापासून माझ्यासोबत बोलायच्या वेळेस विचार करायचे सगळेजण. ते आहे माझे भरपूरसे किस्से आहे, पण हा किस्सा माझ्या पण आठवण राहिला. तो शिवजयंतीचा दिवस एकदम साडी वगैरे घालून मी तेव्हा मारलं होतं, तर आहे लक्षात आणि माझ्या. जेव्हा तुम्ही अमरावतीला आले हां. तर तुम्ही म्हणत होता की फॅमिलीला न सांगता तुम्ही कॉलेजला हां, ऍडमिशन हां, घेतली, हां. तर सर्व्हाइव्ह कसं केलं त्यावेळी? त्यावेळेस मी 6 घरच्यांना, आईला सांगितलं, दादाला पण सांगितलं, पप्पांना सांगितलंच नाही की मी इकडे बी-एस-सी सोडून बी-एला ॲडमिशन केली. स्पोर्ट्स मला प्रॅक्टिस करायची होती म्हणून. केली ॲडमिशन. 6 महिन्यानंतर पप्पाला माहिती झालं. मग मी सांगितलं समजावून त्यांना की मला ते काही जमत नाहीये बी-एस-सी वगैरे, ते प्रॅक्टिकल्स वगैरे मला खेळायचं आहे. घरच्यांनी तेवढं केलं. गरम वातावरण होतं काही दिवस. मग हँडल करून घेतलं. त्यानंतर मी बॉक्सिंग जॉइन केलं. माझं नॅशनल खेळून आली होती मी दिल्लीवरून त्याच्या आधी? हँडबॉलचं. हां. जेव्हा मी बी-एस-सी साठी होती ना व्ही-एम-बीला, तेव्हा मी एक नॅशनल खेळून आली हँडबॉलचं. त्याच्यानंतर पण मला टीम गेम आवडत नव्हता ना, आणि तिथे फक्त टीम गेमच होते. आता मग प्रॅक्टिस करायची इंडिव्हिज्युअल गेमची तर एच-व्ही-पी-एम, आणि तिथून इकडे येणं पण पॉसिबल नव्हतं. मग इकडेच ॲडमिशन केली आणि मग बॉक्सिंग जॉइन केलं. बॉक्सिंगला दिले मी 3 वर्ष बॉक्सिंगला दिले. त्याच्यामध्ये पण एक नॅशनल खेळली. आपला इंटर युनिव्हर्सिटी वगैरे खेळली. त्यामध्ये तुम्हाला जायचं होतं की कसं आधी कसं नाही. मला प्रोफेशनच्या इंडिव्हिज्युअल गेम, वेळेस मला कुठला तरी इंडिव्हिज्युअल गेम ज्यामध्ये आपण स्वतःच प्लेयर आहे असा गेम खेळायचा. तर मग मी बॉक्सिंग जॉइन केलं. माझा बॉक्सिंग म्हणजे परफॉर्मन्स पण चांगला होता. प्रॅक्टिस नव्हती होत ना तिथे. असं आता त्यामध्ये पण काय झालं, आता बॉक्सिंग पण करायची तर अपोनंट लागला. तर मग कोणी प्रॅक्टिस आधी करायची तर किती 1 घंटा. मग माझ्या डोक्यात ना ते नव्हतंच. मला 1 घंट्यात मी हॅपी नव्हतीच. मला आणखी खूप काही करायचं होतं. मग मी जिम जॉइन केलं. जिममध्ये मी प्रॅक्टिस स्वतःहून करायची खूप चांगली. माझी स्ट्रेंथ पण चांगली होती. तर मी स्वतःहून, आणि आत्तापर्यंत माझं जेवढ्याही काही अचिव्हमेंट्स आहे याला कोच कोणी नाही. मी स्वतः व्हिडिओ पाहून हे सगळे अचिव्हमेंट्स ओह घेतलेले माय आहे. गॉड. येस. आणि सगळेजण बोलतात की जिम करायचं असेल तर प्रॉपर डाएट करावी लागतं. पण ते खूप मोठ्या पैसे ज्यांच्याकडे आहे त्यांचं काम आहे, असं काही नाहीये. मी एक टाइम मेसचं टिफिनच जेवते अजून पण. आणि माझा एक टाइमचा डाएट मी स्वतः हाताने बनवते. मला 2 टाइमचं बनवायला वेळ पण नाही मिळत ना. आपण कॉलेज करतो. आता जस्ट माझं एम-पी-एड कंप्लीट झालं. तर आमचा कॉलेजचा टाइम 11 ते 6 होता. आणि युनिव्हर्सिटीला गेलं मी एम-पी-एड, त्याच्यामुळं कंपल्सरी कॉलेज करावंच लागतं. तर मग त्यामध्ये टिफिन, मेस, जेवायचं कधी बनवायचं, वर्कआउट कधी करायचं. मग मी एक टाईमचा मेस लावला आणि संध्याकाळचं स्वतः मी माझं डाएट बनवायचे. आता हे एक्सक्युजेस देणं लोकांनी बंदच करून टाकायचे, की बॉडी बनवायची असेल तर प्रॉपर डाएट लागतं. मी मेसचे, आणि मी इज इट कंपल्सरी कि डाइट लगता ही है अगर कोई मतलब आगे बढ़ना चाहता है मगर फाइनेंशियली वो स्ट्रांग नहीं है? पण फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे, तर आपण त्या लेव्हलवर, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्ही ओट्स, मुसली वगैरे हे सगळं घेऊनच तुम्ही प्री वर्कआउट म्हणून वर्कआउट करू शकता. तुम्ही कार्ब्स इंटेक करायला राईस पण यूज करू शकता. त्यांनी पण बॉडी चांगली पंप होते. ते सगळ्यात बेस्ट सोर्स आहे, एनर्जी सोर्स तर राईस आहे. मग आपण कमी पैशात जर करायचं असेल तर तुम्हाला कुठे ना कुठे ऍडजस्ट करावं लागेल. तर त्या गोष्टी करून पण आपण करू शकतो. 101% करू शकतो. जेव्हा मी हे स्टार्ट केली ही फील्ड, तेव्हा माझ्याकडे 1 किलो प्रोटीन घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. मी घरी सांगितलंच नव्हतं ना. माझ्या घरी माहिती, माझ्या घरी सांगायची मी क्लासेस करत आहे, मी एम-पी-एस-सीचे क्लासेस करत आहे. मी इकडे प्रॅक्टिस सांगायची 1 घंटा, पण तो 1 घंटा पण मी म्हणजे ते क्लासेसचा टाईम सांगितला तो पण मी प्रॅक्टिसमध्ये जायची. आणि बाकी गोष्टी पण राहते. जिमची फीस, जसं की मला जिम पण स्पॉन्सर मिळते. स्पॉन्सर आहे इथून, म्हणजे आता मला 3 वर्ष होत आहे जिम स्पॉन्सर आहे. पण त्याच्या अगोदर जे मी बनली त्याला तर मला जिमचे पैसे देणं होते. जिम झालं, डाएट झालं, प्रॉपर येण्या-जाण्याचा खर्च झाला, खूप काही गोष्टी राहतात. प्रोटीन झालं. प्रोटीन तर मी 1-1.5 वर्षानंतर स्टार्ट केलं. वर्कआउट करायची मी, हेवी चांगलं करायची. नॉर्मलच घ्यायची, एग्स घ्यायची, चिकन घ्यायची, राईस वगैरे, व्हेजिटेबल्स, बस याच्यावरच मी 1-1.5 वर्ष तर कंटिन्यू मी तेच खाल्लं. आणि आता कुठे मला, म्हणजे आता मला मसल ब्लेज म्हणून ब्रँड आहे, चांगल्यातला इंडियामधला चांगला ब्रँड मला प्रमोट करताय. तर हे एवढं इझी नव्हतं. हे जे आपण शब्दात बोलत आहे ना, हे एवढं इझी नव्हतं. हा एक दिवस मी मोजलाय. त्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. आता हे जे लोक मी खूप बघितले. जसं असतात ना, खूप म्हणते दीदी मला बनवायचं आहे, माझं वेट वाढेल, माझ्याकडे प्रोटीन नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे. अरे तुम्ही स्टार्ट तर करा. जेव्हा आपण स्टार्ट करतो ना, आपल्याला ना पूर्ण नेचर हेल्प करायला लागतं. हे मी अनुभवलंय स्वतःवर. मी
माझ्याकडे ना जिम राईट. जेव्हा मी फर्स्ट टाइम जिमला ऍडमिशन घेतली ना, काहीतरी 5,000 देऊन 3 महिन्याची ऍडमिशन केली. तेव्हा ना माझ्या डोक्यात पहिल्या महिन्यापासूनच काय होतं, यार हे 5 महिने संपल्यावर मी जिमचे पैसे कसे देऊ? जिमचे पैसे कसे देऊ? प्रोटीन वगैरे काही नाही. तेव्हा काहीच नाही. जिमचे पैसे कसे देणार आपण हे झाल्यावर? करायचं तर आहे जिम. पण ते ते येत गेलं माझ्याकडे. ते पैसे येत गेले, ते खायचं, ते मला ते आवड स्क्रोल करून काही ना काही, कुठे ना कुठे मी स्वतःचा जुगाड स्वतः लावणं शिकली होती तोपर्यंत. आणि एक टाइम नंतर मला फर्स्ट स्पॉन्सरशिप जी आली होती ना, ती बार्टर कोलॅबरेशन होतं. मीन्स ते राहते की 1 महिन्याला ते 1 महिन्याचं प्रॉडक्ट पाठवते. बस 1 महिना आणि ते ऍड करून द्यायचं. मला त्याच गोष्टीत मी खुश. आपल्याकडे 1 महिन्याचं प्रोटीन आलं. पण त्याच्यानंतर जे माझ्यासोबत होत गेलं ना, ते स्वतःहूनच मला नेचरने हे केलं. मला कधीच असं आढळत नाही. आता त्या दिवस फर्स्ट स्पॉन्सरशिप नंतर मला आढळलंच नाही असं काही, की माझ्या रूमवर प्रोटीनची कमी. हां, असं म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये देत. फक्त मन आणि कॉन्सन्ट्रेट आपण जर एका गोष्टीवर केलं ना, जिद लावली ना त्या गोष्टीला, तर खरंच ते बोलते ना, किसी चीज को अगर आप शिद्दत से चाहो तो पूरी कायनात. माझ्यासोबत ते घडलंय. आणि मी हे लोकांना सांगेल, मी नेहमी सांगेल. याच्यावरती जेव्हा मी जाणार किंवा मी कुठल्या स्टेजवर जरी जाणार, तर मी सांगेल, की माझ्यासोबत हे घडलंय आणि होतं हे नक्की असतं. फक्त तुम्ही उडी मारा बस. एक हां. पाऊल पुढे टाका. आणि ते जिद्द असली पाहिजे. असं नाही की ठीक आहे, 1 दिवस रेस्ट करून घेते ना. मी सांगते ना तुम्हाला, मी 3 वर्ष कधी रेस्ट केलाच नसेल. लोकं मला खूप बोलायचे, "नाही, बॉडीसाठी, मसल ग्रोथ करायसाठी रेस्ट पण मी एवढी पागल होती ना त्या गोष्टीसाठी. माझ्यात एवढी जिद्द होती ना त्या गोष्टीची. मला ती गोष्ट वाटायची, नाही मी 1 दिवस नाही गेली ना, तर माझं काहीतरी नुकसान होऊन जाणार. मला खूप बिमार असले तरी मी जिममध्ये जाऊन बसायची. माझे फ्रेंड्स मला मदत पण केली माझ्या फ्रेंड लोकांनी. वर्कआउट पण करण्यात आपल्याला एक सपोर्ट लागतो, पार्टनर लागतं. आपण हेवी जातो तेव्हा आपल्या मागे पण एक जण लागतो. तर मला आहे, माझे सिलेक्टेड फ्रेंड्स आहेत काही, त्यांनी मला खूप मदत केली आहे. आणि प्रोफेशन जे आपण चूज केलं, तुम्ही जे चूज केलं, तर प्रोफेशन चूज केल्यानंतर तुम्हाला काय काय सामना करायला लागला? आधी तर प्रोफेशन चूज असं केलं, की जसं मी जिमला गेली, त्यानंतर मला 1-1.5 वर्षातच माझ्यामध्ये खूप काही चेंजेस दिसायला लागले. आणि मग मी ठरवलंच होतं, आपल्याला हेच बनायचं, आपल्याला पॉवर लिफ्टिंगच करायचंय. मी फर्स्ट कॉम्पिटिशन घेतली ना, तिथे ना त्यावेळेस पण माझं गोल्ड होतं. माझी फर्स्ट कॉम्पिटिशनला मला सिल्वर मेडल लागलं. पण ते माझं गोल्ड होतं, पण मला त्या गेममधलं प्रॉपर नॉलेज नव्हतं. मला सगळे बोलायचे ना जिममध्ये, "तुझी स्ट्रेंथ खूप चांगली आहे, तू जाऊन बघ एकदा, खेळून बघ कॉम्पिटिशन." मी खेळली, पण तिथे आपल्याला ना रूल्स नसते माहीत किंवा ओळखी नव्हती तेव्हा माझी. पण त्या फर्स्ट कॉम्पिटिशन नंतर मला आठवत सुद्धा नाही, की मी कुठल्याला सिल्वर जरी मारलं. मी प्रत्येक कॉम्पिटिशनला गोल्ड मेडल मारलं. कुठे होती ती पहिली कॉम्पिटिशन? अकोल्याला. अच्छा. हां, अकोल्याला होती, पण त्यावेळेस पण माझं गोल्ड होतं. ते मेडल पण माझं गोल्ड होतं. पण ठीक आहे, मला त्या गोष्टीचा रिग्रेट नाहीये. जर मी तेव्हा मे बी सिल्वर नसतं मारलं, तर मला त्या गोष्टीला आणखी बारीकाने स्टडी करायला नसती मिळाली. मग मी त्याच्यावर एवढा जास्त हे केलाय ना, तर मला आठवत सुद्धा नाही अजून, की मी कुठल्या कॉम्पिटिशनला सिल्वर मारलं असेल. मी गोल्ड आणि स्ट्रॉंग वुमनचं टायटल घेऊनच येते घरी अजून पण. आणि यापुढे पण येणारच. आणि तुम्हाला असं कधी कळलं, की पॉवर लिफ्टिंग इज मेड फॉर मी? जसं आता आपण कोणता प्रयत्न करतो कोणत्या गोष्टीकडे जाण्याचा, तर आपल्याला ऑडियन्स पोल कधी-कधी मिळतं, येस, बिलकुल. की मी यार तिथे जायची. तू ये अच्छा कर रहा है, यार तू वो अच्छा कर रहा है. आणि 2-3 कॉम्पिटिशन नंतरच मला सोशल मीडियाचा सपोर्ट मिळायला लागला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी जिथे जायची ना, तर लोकं मला मला जसे बोलायचे ना, "मॅम तुम्ही आमच्या बाजूला उभे आहेत, आम्हाला अंगावर काटे." अजून पण माझ्या रील्सवर खूप लोकं कमेंट्स करतात, की तुम्ही जेव्हा आम्ही तुम्हाला फेस टू फेस बघितलं ना, तर आमच्या अंगावर काटे येतात तुम्हाला बघायला, की म्हणजे माझी जी स्ट्रेंथ आहे, ती नॉर्मल म्हणजे जे मुलं वर्कआउट करतात ना, म्हणजे ते मला बोलतात स्वतःहून असे, की "मॅम तुमची स्ट्रेंथ खूप चांगली आहे." खूप म्हणजे त्यांना पण असं प्राउड फील होते. तर मला ह्याच गोष्टींनी पुढे नेलंय, की जेव्हा आपल्याला लोकं पॉझिटिव्ह रिप्लाय देतात ना, पण जवळचे लोकं कधीच पॉझिटिव्ह रिप्लाय नाही देत. एवढं मी शिकली. ह्या अनुभव घेताना माझ्या जीवनात पॉझिटिव्ह कमी आणि निगेटिव्ह मला म्हणजे खूप जास्त आले अनुभव जे आहे. मला निगेटिव्ह मीन्स सांगेल तुम्हाला हळू-हळू. खूप काही गोष्टी आहे निगेटिव्ह, पण माझ्या जीवनात तेवढंच घडलेलं आहे. फक्त एवढं आहे की नेचरनी मला साथ दिली. हां. तुम्ही टिकून राहिले त्या गोष्टीसाठी. येस, येस. आणि अशा प्रवासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक सपोर्ट असतो. हां. राइट. सपोर्ट एकटा पण करू शकतो, पण हां. असतं ना की नाही एक अ, सपोर्ट सिस्टम पाहिजे किंवा बिलकुल, मला बिलकुल. सपोर्ट पाहिजे. तर हां, हां.
तर सपोर्ट मला जसं की आता आधी मी 1-2 कॉम्पिटिशन स्वतःहूनच आता पण मी कॉम्पिटिशनला एकटीच जाते. मी कोणाला घेऊन नाही जात. कॉम्पिटिशनला खेळायला जाते तर. पण हा जो सपोर्ट आहे ना, 1-2 कॉम्पिटिशन मी नॉर्मली खेळली. त्यानंतर माझ्या घरच्यांना पण माहिती व्हायला, माझ्या भावाला पण मेसेज जायचे, तुझी बहीण म्हणजे एकदम हं, 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 हं. पॉझिटिव्ह मेसेज जायचे. माझ्या पप्पांना पण 4 लोकं बोलतात तर पॉझिटिव्ह हे यायचे. तर मला घरच्यांचा सपोर्ट खूप मिळायला लागला. घरचे विचारायचे मग विचार मला सांगायची गरज नाही राहायची. म्हणजे असं की मला जाऊ का? हं, हं, विचारतो ना आपण हं, घरी हं, जाऊ हं. का? मला सांगायला लागायचं. मी कॉम्पिटिशनला जात आहे. माझा भाऊ आहे, माझा मोठा भाऊ आहे. तो पण मला सपोर्ट करतो आणि बाकी तर माझा एक मित्र पण आहे सागर म्हणून. तो पण मला खूप सपोर्ट करतो. हं, हं, हं. जसं काही असं ना हे करायचंय आपल्याला, आता हेवी वर्कआउट जायचं आहे, ये हं, तू. हं. हं, तो हं, त्याला हं. वर्कआउट करायचं त्याला काही इंटरेस्ट नसला तरी पण तो यायचा. हं, आणि हं, आहे हं. बरेचसे 2-3 लोकं आहेत ज्यांनी मला सपोर्ट केलाय. तर करतात मला 2-3 माझ्या जीवनात मेन लोकं आहेत, की ते मला सपोर्ट करतात. अजून हं, पण हं, हं. करतात. जसं तुम्ही म्हटलं, की अडचणी मला अशा-अशा आल्यात. तर अ, त्याबद्दल काही सांगू शकाल तुम्ही? अडचणी मीन्स आपण जेव्हा वर्कआउट करतो, जर तुम्ही कुठला रील जरी बनवला किंवा तुम्हाला काही सांगायचं जरी असेल, तर काही लोकं जे असतात ना, ते आपल्याच सराउंडिंगमध्ये राहून हं. ते आपल्याला कधीच चांगलं म्हणत नाही. जे आपला चेहरा आपल्याला 2 गोष्टी चांगल्या जरी बोलले ना, हां. तर ते लोकं तुमच्या मागे बोलले, "हां, ठीक आहे, करत आहे." पण आपण जेव्हा समोर जाताना दिसतो त्यांना, ते तेव्हा पण आपल्या मागेच हे करतात. त्यांच्या फेसवर आपल्याला दिसून जेव्हा आपण प्युअर सोल बनायचं ट्राय करतो ना, हं, हं. तेव्हा आपल्याला लोकांचे फेस म्हणजे आपल्याला रीड करता येतात. हां. तर त्या गोष्टी राहतात आपल्यासोबत, की समोरच्याच्या डोक्यात काय सुरू आहे आपल्याबद्दल. आता हा जो प्रवास असतो, हां. तर या प्रवासामध्ये पुष्कळ साऱ्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. हं. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी कसं फेस केलं? माझ्यावर सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तर हीच होती, की मी कॉलेजवर टाईमवर पोहोचली पाहिजे. कारण युनिव्हर्सिटीमध्ये खूप स्ट्रिक्ट वातावरण असल्यामुळं 11 म्हणजे 11लाच राहायचं, की हं. 11लाच कॉलेजमध्ये यायचं. मला खूपदा मीन्स 1 महिना तर मला मॅम असं बोलायच्या, की "तू येऊ नको, एक तर तुझी टी-सी हातात देते वगैरे." पण मी इकडे आता बरं कॉलेज टाईममध्ये टीचर स्टाफना काय वाटते, मुली बाहेर फिरतात वगैरे हं. ह्या सगळ्या गोष्टी. पण माझ्या डोक्यात ते तसं काही नव्हतं. तो कन्सेप्टच नव्हता माझा. जिमवरून यायची 5 वाजता उठायचं. 5 वाजता उठून आपलं प्री वर्कआउट बनवायचं. ओट्स, मुसली जे काही राईस वगैरे, हं. एग्ज वगैरे बॉईल करायचे. हं. बनवलं, खायचं आणि 6:30 पर्यंत जिममध्ये पोहोचायचं. जिमला पोहोचलं 6:30ला मग आपलं ते थोडं प्री वर्कआउट घेणं, हे करणं, ते करणं, वॉर्मअप वगैरे करायचं. 7 वाजता वर्कआउट सुरू करायचं. 7 ते 8, 8 ते 9. हं. जास्तीत जास्त कधी-कधी 9:30 वाजायचे. हं. तिथून आलं आपलं कॉलेजवर प्रोटीन वगैरे घेतलं, की रूमवर येऊन फ्रेश अंघोळ वगैरे करायची, थोडं राईस वगैरे खायचा. हं. त्यानंतर कॉलेजची तयारी. पण हं. तरी मला 11चे 11, 10, 11, 15 व्हायचेच हं. कॉलेजला जायचं. एक वेळा कॉलेजला 2 मील घेऊन जायचं आपलं खायचं. हां. 2 टाईमचं खायचं घेऊन जायचं. एक टाईमला फ्रुट्स वगैरे एनर्जीवाला हां. स्नॅक्स आणि एक हं. टाईमचं जेवण. घेऊन गेलं की डायरेक्ट 6 वाजता कॉलेजवरून घरी. 6, 6:30 वाजले. मग पुन्हा फ्रेश होणं वगैरे, पुन्हा वर्कआउटला जायचं. हं, हं. आणि 2 वर्ष तर मी कंटिन्यू हाच रुटीन फॉलो केलाय. हं, हं, हं. आलं, आपलं बॅग ठेवली, फ्रेश झालं आणि जेव्हा मी इव्हनिंगचं वर्कआउट करून रूमवर जायची ना, तेव्हा मला काही दिसायचं पण नाही, एवढी मी थकून जायची. पूर्ण दिवस आणि फिजिकल एज्युकेशनचं कॉलेज होतं. एम-पी-एड हां. फिजिकल एज्युकेशनचं कॉलेज मी 4 वाजतापासून ते इकडे 6 वाजेपर्यंत तेही आमचं फिजिकलच राहायचं. हां, हां. रनिंग घ्यायचे, तिकडे वॉर्मअप, ते स्पोर्ट्समध्ये हं. ग्राउंडवरच राहायचं ना. हं. त्यामुळे डबल एक्झॉस्ट. पण मला हे नाही कळायचं. मला माहिती होतं माझी बॉडी एक्झॉस्ट होत आहे, मसल लॉस होत आहे. माझ्या डोक्यात काय नाही मला प्रॅक्टिस करायची, मला शिकायचं ते गेम आणखी त्याला टाईम द्यायचा, त्या गेमला टाईम. काय डिटेल. होते आपण ज्या गोष्टीला जास्त टाईम देतो ना, हं, हं, हं. ती गोष्ट आपण झोपेत पण करू शकतो असं मला वाटतंय. हं, हं, हं. ती गोष्ट आपण करूच शकतो. मी ती गोष्ट एवढी शिकली आहे ना, आता मला जर त्या गोष्टीचं कोणी बेसिक विचारलं ना, मी सिम्पली सांगू शकते, की यानी असं होतं, त्यानी तसं होतं. माझं एज्युकेशन मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन झालंय त्यामुळं नाही. मी ह्या गोष्टीला खूप वेळ जास्त दिलाय हं, हं, हं. म्हणून मी त्या गोष्टीला जास्त जवळून बघितलंय त्या गोष्टीला. विदर्भ श्रीच्या मागे हे रिझन आहे का? म्हणजे विदर्भ श्री नावाने तुम्हाला ओळखलं हो. जातं. तर स्पेशली अमरावती सिटी आणि ऑल ओव्हर येस. महाराष्ट्रामध्ये. तर काय सांगाल त्याबाबत? तिथपर्यंत कसे रिझन हे पोहोचलेत? विदर्भच्या खूप साऱ्या पॉवर लिफ्टिंगच्या म्हणा किंवा आपली इलाइट क्लासिक म्हणून जे विदर्भ श्री नागपूरला हं, कॉम्पिटिशन हं, होते, हं. त्याचं टायटल सुद्धा मीच घेतलेलं आहे. आणि ज्या आपल्या विदर्भामध्ये जेवढ्याही काही कॉम्पिटिशन झालेलं पॉवर लिफ्टिंगच्या, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग वुमेनचं जे टायटल राहते, एक वेट कॅटेगरीनुसार जो गेम राहतो हं, हा. हं, हं.
57 वेट कॅटेगरी, 63 कॅटेगरी. तर ह्या वेट कॅटेगरीमधून ऑल ओव्हर जो टायटल असतो तो पण मीच घेतो दरवेळेस. त्यामुळे सुद्धा मला विदर्भश्री म्हणून ओळखलं जातं. अच्छा. हां. आणि वेट लिफ्टर आणि पॉवर लिफ्टर म्हणून ओळखलं जातं तुम्हाला. हां, तर पॉवर लिफ्टर. हां. आतापर्यंतचं जे वेट आहे, हं. तर किती तुम्ही हे केलं? म्हणजे 140, 130 अप्रॉक्स नाही, नाही, केजी? नाही. सर माझं माइट बी या. आत्तापर्यंतचं माझं जे मी लास्ट नॅशनलला 175 केजी लिफ्ट केलेलं ओह आहे माय गॉड! डेडलिफ्ट. आय येस. एम आउट. 175. येस, येस. आणि बापरे! माझं नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत गोल आहे, की मला 200 केजी लिफ्ट करायचं आहे. ओह माय गॉड! आणि मी ते करणार. आणि मी ते नक्कीच करेल. ज्या पण मॅचला तुम्ही आतापर्यंत गेले हां. किंवा पहिली मॅच किंवा दुसरी मॅच टुर्नामेंटला हां, हां. गेले, तर टुर्नामेंटच्या आधी काय विचार असतो तुमच्या माइंडमध्ये? मला जिंकायचंय. अच्छा, बस तेवढंच असतो, की हां, काही मला जिंकायचंय. कधी-कधी असं बस. म्हणजे भीती किंवा एन्झायटी कधी वगैरे काही असं कधीच नाही, वाटलं? कधीच नाही. माझ्या डोक्यात नेहमी राहायचं समोर जेवढे मी कॉम्पिटिटर बघायची, मला हं, माहीत राहायचं, की मी खूप चांगलं लिफ्ट केलंय याच्यापेक्षा. मी खूपदा केलंय आणि खूप चांगलं केलंय, याच्यापेक्षा जास्त केलंय. तर आणि काय झालंय, मी म्हणजे आता नॅशनल वगैरेला तर मला कॉम्पिटिटर खूप चांगल्या याने भेटते. हं, 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 चांगल्या पद्धतीचे कॉम्पिटिटर मिळतात नॅशनल खेळायला जातो तेव्हा. हं. पण स्टेट लेव्हलवर काय व्हायचं, मुलींचं जे लास्ट अटेम्प्ट राहायचं ना, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्ट असतो. जसा फर्स्ट अटेम्प्ट 110 दिला, 120 द्यायचा सेकंड आणि 130 थर्ड द्यायचा, हं. 3 पर्यंत. तर मुलींचं जे लास्ट अटेम्प्ट राहायचं ना, ते माझं फर्स्ट अटेम्प्ट राहायचं. अरे वाह! हां. तर बरेचदा मला माहिती राहायचं. फर्स्ट, सेकंड मी स्टेट जेव्हा खेळली तेव्हा मला माहितीच होतं, की मी जास्त उचलू शकते. जे मी वॉर्मअप सेट राहायचे माझे तिथेच ते म्हणजे हे व्हायचं. त्याच्यामुळं मला कधीच भीती नाही वाटली आणि मी नॅशनलला किंवा ऑल इंडियाला पण आता जाऊन आली. मला कधीच भीती नाही वाटली. कधीच मतलब नाही. मैं ऐसे समझ सकता हूँ कि दंगल 3 की जो कास्टिंग है, उनके साथ मेरा यहाँ पे पॉडकास्ट चल रहा है. मॅचमध्ये हां. टफेस्ट अपोनंट असतो एक. हं, हं, हं. तर कोण होता? मला नाव तर नाही माहिती. अ, जसं पकडलं गेलं तर दिल्लीला मुली खूप स्ट्राँग म्हणजे दिल्लीचे पॉवर लिफ्टर हं, ॲथलीट जे राहतात ना, ते खूप स्ट्राँग राहतात. तर मला आपल्या महाराष्ट्रापेक्षा मला दिल्ली, हरियाणाच्या मुली थोड्या स्ट्राँग वाटतात. हं, म्हणजे खेळतात खूप. पण काय राहते, मुली आहेत, असं नाही आहे की लिफ्ट जास्त आहे. मुली 200ची, 210ची पण लिफ्ट करतात. हं, पण वेट कॅटेगरी राहते. मी 57 मध्ये खेळते. मुली 80, 70 वाल्या ज्या मुली राहतात ते हेवी जातात. हं. असं नाही. आणि माझ्या वेटच्या मुली पण हेवी जातात. पण बघूत आता पुढे कॉम्पिटिटर चांगले मिळेलच कधी ना. मला आवडेल माझ्यासमोर जर चांगले कॉम्पिटिटर जर आले तर हं, मला हं, खूप हं. आवडेल. खूप जास्त. ज्या पण मुलींना किंवा मुलं आहेत त्यांना या फील्डमध्ये जायचं आहे. हां. बट सोसायटी जी आहे, हं. सोसायटीमुळे ते या फील्डमध्ये पुढे जाऊ नाही शकत. बरोबर. तर त्यांना कसं हे घ्यायला पाहिजे पुढे अ, जाण्याकरिता? एक गोष्ट, मुलांना तर एवढं काही सोसायटीचं प्रेशर नाही राहत. हं. मुलांना मुल राहते घरच्यांचं, "बेटा पाय तुटून जाणार ना, हात तुटून जाणार हं, ना, हं, हं, हं. इंजुरी होणार ना." हं, हं, हं. बेटा करण्यामुळं घरचे तेवढं काही रोखू शकते जिम वगैरे वाल्यांना. पण मुलींवर खूप ह्या गोष्टीचं प्रेशर राहते. आता मी गावातून आहे, मला तर नव्हतं. माझी फॅमिली फुल एज्युकेटेड आहे. मीच त्यांचे विचार खूप मोठे आहेत. हं, हं, हं. त्यांच्यासाठी ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी मॅटर नाही करत, हं, की हं, मुलगी हं. काय घालत आहे किंवा काय हे करत आहे. त्यांचे विचार आणि त्यांना विश्वास आहे. घरच्यांचा विश्वास असणं नाही, आपण विश्वास जिंकणं महत्वाचं आहे. काय होतंय बऱ्याचदा मुलींना असं नाही आहे, हे गाव, शहर हे सगळं मॅटर नाही करत. मी असं पण बघितलंय, की खेड्यातल्या मुलींचे पॅरेंट्स पण खूप जास्त सपोर्ट करतात आणि शहरातल्या मुलींचे पॅरेंट्स पण म्हणतात, की नाही खेळायचं नाही, हं, घरात हं, राहा. हं. असं पण बघितलंय. हे विचारावर डिपेंड करतं. घरच्यांचे विचार कसे आहे, तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्यांचे विचार कसे आहे हं. आणि तुमच्या बाहेरच्यांचं ऐकून डिसिजन घेतात, की तुमचं ऐकून डिसिजन घेतात. हं, हं. तुम्ही घरच्यांचं मन जिंका. तुम्ही घरच्यांना समजावून सांगा, तुम्हाला काय करायचंय. तुम्ही तुमचे गोल क्लिअर ठेवा. ऑटोमॅटिकली घरचे सपोर्ट करेल. हं, हं. 101% करेल. मला तरी वाटतंय. जर आपणच आपल्या वागणुकीमध्ये घरच्यांना दाखवून दिलं, की आपली पोरगी असं करत आहे, तसं करत आहे, हं, लाइक हं. आपल्या राहणीमान, आपल्या बोलण्या चालण्यावरूनच घरच्यांना कळून जाते, की ही करू शकेल की नाही. तर हं, हं, आपण हं. आपल्या स्वतःवर असायला 101% कॉन्फिडेंटली सांगायला पाहिजे. मला तरी वाटतंय. हं. या करिअरमध्ये सगळ्यात मोठी चुनौती कोणती होती? आता सध्या माझ्यासाठी मला खूप आणखी पण खूप सारे स्टेजवर जायचं आहे. हं, हं, माझे हं. गोल्स आणखी खूप मोठे आहे आणि
जे आतापर्यंत जी तुम्ही बोलले होती, तर माझ्यासाठी हेच होतं. जेव्हा मी कॉलेजला होती ना, तेव्हा ते वर्ष माझ्यासाठी असे गेले ना, मी विसरून गेली होती. माझ्या घरी मला जायचं आहे, घरच्यांशी चांगलं बोलायचं आहे. मी चिडचिड होऊन गेली होती. कंटिन्यू मी तेच मला कुठेतरी हे पण नव्हतं माहित, की आपण पुढे सक्सेस होणार पण आहे, की आपलं काय होणार आहे, नाही होणार आहे, काहीच माहिती नव्हतं मला. मला फक्त माझ्या डोक्यात एकाच गोष्टीचं भूत घुसला होता, की मला प्रॅक्टिस करायची आहे. मला बॉडी बनवायची आहे, विषय खतम. बस एवढंच होतं. मला बॉडी बनवायची आहे, एवढं होतं माझ्या डोक्यात. बस तेच आणि मी ते केलं. ते कॉलेज करून वर्कआउट केलं, डाएट केलं, स्वतः बनवलं, मेसचं खाल्लं. मेसचं खाणं पण एक खूप मोठी गोष्ट आहे. आज नाही खाऊ शकत. नॉर्मली तुम्ही 8 दिवस तो टिफिन खाल्ल्यानंतर खायची इच्छाच नाही होत. मग मी त्यांना सांगायची, की मला भाजी नका देऊ, त्याच्यात तेल नका टाकायचं आणि पोळ्या नका देऊ, राईसचे 2 डबे जास्त देऊन द्या, पोळ्या नका देऊ. असं करायची मी. पण ते खाणं पण मेसचं खाणं पण हे खूप मोठं टार्गेट आहे. समोरचा व्यक्ती 8 दिवसाच्या वरती मेसचं जेवण नाही जेवू शकत कोणी. टुर्नामेंट बद्दल बोललो तर सगळ्यात जास्त मेमोरेबल टुर्नामेंट आजपर्यंतचं कोणतं होतं आणि का? नाही तर का नाही? मेमोरेबल जे होतं ते मी आता चेन्नईला जाऊन आली ऑल इंडिया खेळायला. ते होतं. कारण तिथे मला मेडल नाही लागलं. त्याचं रिझन की मी तिथे गेल्या बिमार पडून गेली. मला कंटिन्यू व्हॉमिटिंग, फीवर वगैरे. कारण चेन्नईचं वातावरण एवढं गरम होतं. आता उन्हाळ्यामध्ये झाली कॉम्पिटिशन, एवढं जास्त गरम आणि तिथे आम्हाला राहायला एकदम नॉर्मल बिना कूलरच्या रूम्स दिल्या होत्या. ते गव्हर्नमेंट कॉम्पिटिशन असून सुद्धा तिथली व्यवस्था तर व्यवस्थित नव्हतीच. पण तिथे गेल्यानंतर कळलं की ऑल गर्ल्स ॲनाबॉलिक. सगळ्या मुली स्टेरॉइडवाल्या. वॉशरूम माझ्याकडे व्हिडिओ मी लास्ट टाइम स्टोरीला पोस्ट पण केले होते आणि रीलमध्ये पण टाकलं. सगळ्याच्या सगळ्या मुली स्टेरॉइड. वॉशरूम पूर्ण भरलेले इंजेक्शननी. अरे बापरे! मुलींचे आवाज मुलासारखे. ठीक आहे, त्या गोष्टी त्यांची पर्सनल लाईफ, आपण त्याच्यावर नाही बोलू. पण तेव्हा मला वाटलं की इथेच आपलं नुकसान होत आहे. 2 कॉम्पिटिशन राहतात. एक रॉ राहते, एक इक्यूब राहते. ती इक्यूब होती. इक्यूबमध्ये काय राहते, तो जो कॉस्ट्यूम राहतो ना, तो थोडा म्हणजे पॉवर लिफ्टिंगचा प्रोफेशनल नाही म्हणू शकत. तो इक्यूब कॉस्ट्यूम राहतो आणि लिफ्ट जास्त होतं. ते कॉस्ट्यूमची प्राइस पण 30,000 वगैरे राहते. पण त्यांनी जास्त लिफ्ट केल्या जाते. 20 किलो तर तुम्ही इझिली म्हणजे लिफ्ट करू शकता. तिथे मला ते माझं खूप आठवण म्हणजे मला हे माहिती होतं की मला ॲनाबॉलिक नाही खेळायचंय. पण मी बिमार पडली म्हणून मी खेळली नाही, तो विषय वेगळा. पण मला हे माहिती होतं की ह्या ज्या ॲनाबॉलिक मुली आहेत त्यांना मी टक्कर देऊ शकते नॅशनलमध्ये. हे माझं ते मेमोरेबल होतं माझ्यासाठी. माझी सिच्युएशन नव्हती खेळायची तरी पण मी खेळली. लिफ्ट वगैरे पण चांगल्या गेल्या. पण एक असते ना आपली स्ट्रेंथ आपण गमावून, जर आपल्याला फीवर आहे वगैरे तर आपण स्ट्रेंथ गमावतो. आणि तिथलं जे वातावरण होतं एकदम मुलींचं ते फेस अँड ऑल सगळं ते माझ्या लक्षातच राहिलंय की मी एक दिवस असं आपण दाखवून मी टक्कर देणार आहे. मी इक्यूबमध्ये खेळून नॅचरल खेळेल. इक्यूबमध्ये नॅचरल खेळून मी गोल्ड मारणार आहे. नक्कीच मारेल. आणि पुढे जर तुम्हाला बॉडी बिल्डिंगची अपॉर्च्युनिटी झाली, एक स्टेज मिळाला, तर कुठे जायला आवडेल? तर मी IFBB साठी वुमेन फिजिक्स एक इव्हेंट राहतो, त्या स्टेजवर जायला मला आवडेल. नक्कीच आवडेल. का? कारण माझी जे आता सध्या फिटनेस, मला जे पोजिंग वगैरे त्या करतात, मी नॉर्मली रील्समध्ये करते सुद्धा ते पोजिंग, पण मला ते आवडतात. आणि मला माहिती आहे मी ते पण ऍथलीट बघितले, तर मी असं नाही त्यांच्यापेक्षा बेस्ट नाही म्हणू शकत, पण मी त्या गेम मध्ये उतरू शकते, मी त्या स्टेजवर उतरू शकते, मला माहिती आहे. मला तो गेम, मला बॉडी बिल्डिंग पण खूप आवडतं, तर मला जायला आवडेल, नक्कीच आवडेल. तिथे जाणं सोपी आहे की कठीण आहे? म्हणजे प्रोसेस म्हणजे एक पर्टिक्युलर लेवलला व्यक्ती पाहिजे का नॅशनल गेलेला किंवा कॉम्पिटिशन टुर्नामेंट्स मध्ये खेळला आहे, तर असा व्यक्ती तिथे जाऊ शकतो की? जाऊ शकतो नॉर्मली. जर ज्याचे वुमेन फिजिक्स 2 इव्हेंट राहतात यांच्यामध्ये, पण बॉडी बिल्डर्स वेगळे राहतात, वुमेन फिजिक्स वाले पण वेगळे राहतात. तर मला वुमेन फिजिक्स आवडेल. कठीण राहतं कारण त्यात स्टेजवर जाणं, पण प्रो कार्डसाठी जर ट्राय करत आहे आपण, तर आपल्याला एकदम प्रो लेवलची ट्रेनिंग घ्यावं लागेल, प्रॉपर डाएट घ्यावं लागेल. त्याच्यासाठी वेळ आहे. मी 2 वर्षानंतर ट्राय करणार. बघूत पुढे काय होते. तर ज्यांना पण या फील्डमध्ये जायचंय त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? पॉवर लिफ्टिंग ज्यांना स्टार्ट करायची आहे ना, ते नॉर्मली करू शकता. आपल्याला इम्पॉर्टंट हे नाही आहे की तुम्ही कुठे राहत आहे, तुमच्याकडे सोयी सुविधा नाहीये किंवा तुमच्याकडे प्रॉपर डाएट नाहीये.
हे गोष्टी मॅटर नाही करत. जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही स्टार्टिंगला लाईट वेट घेऊन स्वतः मोबाईलवर स्किल्स वगैरे पाहून किंवा आपले इंस्टाग्राम, यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ चांगले चांगले ॲथलीट पोस्ट करतात. त्यांच्याकडून थोडं नॉलेज, त्यांच्या स्किल्स शिकून पण आपण थोडं स्टार्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मली सर्च पण करू शकता. आपल्याकडे गुगल बाबा पण आहे. तर तुम्ही सर्च करा नॉर्मली, तर तुम्ही करू शकता. असं नाहीये. आता बऱ्याचशा मुली चांगले चांगले रील्स बनवतात. तर ह्या मुली पण नॉर्मल स्टेटच्या कॉम्पिटिशनमध्ये जाऊन आपण जर गेलोच नाही तर आपल्याला कळेल कसं की तिथे नेमकं कॉम्पिटिशन काय आहे आपल्यासाठी. तुमच्या वेट कॅटेगरी बघा, तुमच्या वेट कॅटेगरीचे रेकॉर्ड्स बघा, ह्या गोष्टी. आणि तुम्हाला तुमची स्ट्रेंथ तुम्हाला तुमचा गेम माहित होऊन जाणार. तर तुम्ही नक्कीच खेळू शकता. कुठलाही मुलगा मुलगी हा गेम खेळू शकते आणि कुठल्याही वयामध्ये खेळू शकते सगळ्यात मेन. तर तुम्ही नक्कीच या फील्डमध्ये चांगलं नाव करू शकता, करिअर करू शकता आणि चांगले पैसे पण कमावू शकता. आता कंटिन्युटी सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, राईट? हा. लाईक मी किंवा भरपूर जण असे असतात, मी डेली लाईफ मध्ये असं बघतो की ठीक आहे यार, कुछ मूवी देख लिया और जोश आ गया, चलो जिम लगाते हैं. आणि मग जिमला जातो, 2 दिवस आम्ही सॉंग सोबत करतो आणि मग तिसऱ्या दिवशी वापस डिसमूड होऊन जातं सगळं. तर हे कंटिन्युटी कशी ठेवायची? ते जिद स्वतःमध्ये असली पाहिजे की आपल्याला वेट लॉस करायचंय तर लॉस करायचंच आहे, गेन करायचंय तर करायचंच आहे. त्यासाठी एकच गोष्ट मॅटर करते, आपण रोज जिम मध्ये गेलोच पाहिजे. वर्कआउट करा तुम्ही. तो जिम मध्ये आल्यावर कुठलाच व्यक्ती बसणार तर नाही, काही ना काही तर करेलच. तर तुम्ही या, तुम्हाला आवड असली पाहिजे त्या गोष्टीची. तुम्हाला आवडते ते सॉन्ग ऐका. तुम्हाला जिम मध्ये जर दुसरे नवीन कपडे घालून यायला आवडत असेल तर ते घालून या, पण जिमला या. जिमला येणं महत्वाचं आहे. आणि नंतर जिमला आल्यावर कुठलाही व्यक्ती वर्कआउट तर करतोच, खाली हात तर बसत तर कोणीच नाही. बाकीच्यांना पाहून आपल्यालाही वाटतं की नाही काही ना काही करावं. आलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज बघा, फोकस करा करिअरवर. ज्या फील्ड बद्दल आपलं बोलणं सुरू आहे, या फील्डच्या व्यतिरिक्त अजून दुसरी कोणती गोष्ट तुम्हाला आवडते? नॉर्मल मुलीसारखं राहायला, ट्रेडिशनल आपण जर घरी यावं तर मला नॉर्मलच राहायला आवडलं. असं नाही, मला मुलगी आहे. आता बऱ्याचशा स्पोर्ट्स पर्सन तुम्ही बघितले असेल की त्या मग स्पोर्ट्स आपलं ऍथलीट आहे तर मग मुलासारखं राहणं, मुलासारखे हेअर्स वगैरे बनवणं, बॉयकट बनवणं, ते बोलायचं टोनिंग वगैरे. तर मला तसं कधी आवडलं नाही. मला जिथे जसं राहायचं तसं राहायला आवडते. जसं मी घरी आहे तर मी मुलगी बनवूनच राहते. मला कधी असं वाटत नाही. जिथे मला जास्त जर ट्रेडिशनल राहायला आवडतं, ट्रेडिशनलीच राहायला आवडतं. आणि बाकी मग मला लोकांचे रिस्पॉन्स वगैरे आवडतात. जेव्हा बोर होते खाली टाइम मध्ये मी थोडं युट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघते. बस, बाकी तर दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा मला छंदच नाही. अशी एक कमेंट जी तुम्हाला आता आठवते आतापर्यंत, म्हणजे सोशल मीडियावर किंवा ही एक कमेंट मला खूपदा, म्हणजे कसं सांगू आता, खूपदा आली आहे, ताई मॅटर झालाय लवकर ये. अच्छा, का? ही माझ्या प्रत्येक रील्स मध्ये ही कमेंट असते, ताई मॅटर झालाय लवकर ये. का ते जे कॉलेजचं तुम्ही बोलले होते की तुम्ही असं झालं? नाही, त्याच्यामुळे आता बॉडी आहे तर आपण भावाला बोलवतो मॅटर झालाय लवकर आहे, तर ताई मॅटर झालाय लवकर आहे. तर असं. आणि मला एक गोष्ट पण आहे, मला अमरावतीमध्ये सगळे लोक मोठे लहान सगळे ताई म्हणून बोलतात, ताईच म्हणतात. तर मला ते गोष्ट पण खूप चांगली वाटते की हे लोक मला रिस्पेक्ट देतात. तर हे पण मला मोटिवेट करते. आणि मी नक्कीच पुढे पण त्यांनी ठेवलेला विश्वास जो आहे माझ्या फॉलोअर्सनी, तर तुम्ही नक्कीच समोर नेणार त्याला. जेव्हा तुम्ही हा प्रवास सुरू केला आणि ते आतापर्यंत, तर पर्सनॅलिटी डेव्हलप करायला तुम्हाला किती वर्ष लागली? मला 7 वर्ष लागले. 7 वर्ष? 7 वर्ष मी जिमला दिलेले आहे. पेशन्स, खूप पेशन्स लागत असेल ना ह्या गोष्टीमध्ये? आणि ह्या 7 वर्षात खूप काही माझ्यावर, म्हणजे जसं की आपल्याला लोकांचे आधी कसे होते, जसं जसं मी फेमस होत गेली ना, तसं जसं मला लोकांचं जसं माझे फॉलोअर्स वाढवायला लागले, जसं मला लोकांचे रिप्लाय यायला लागले, तसे हे जे माझ्या आजूबाजूला होते ना जे लोक, त्यांची पण मला रियालिटी कळत गेली. जे माझ्यासोबत, जे मला खरोखर साथ देत होते ते माझ्या सोबतच राहिले. जे मला जेलेस फील करत होते ऑटोमॅटिकली दूर होत गेले. म्हणजे रिप्लाय जसे येत होते ना आपल्याला, ते म्हणतात ना, जिसको रहना है वो 100% रहता है, कुछ भी हो जाए रहता है. कुछ भी हो जाए रहता है.
बिलकुल. कोणत्या पण परिस्थिती आणि हा. म्हणतात की अशा परिस्थितीमध्ये जर तो व्यक्ती आपल्या सोबत नाही आहे आणि हा. मोठा बनल्यावर जो तो नंतर व्यक्ती जर आपल्या सोबत आला तर काय फायदा त्या गोष्टीचा. बरोबर, बरोबर. तर मला ह्या गोष्टीला 7 वर्ष लागले आणि 7 वर्ष मी कंटिन्यू केलाय. मी आता सुद्धा पण मी कधीच छोट्या-मोठ्या कारणासाठी वर्कआउट ऑफ करत नाही. कधीच नाही. कुठे जायचं असेल तर आधी मी वर्कआउट करून येते. हं. नंतर मी ते प्रोग्राम्स वगैरे अटेंड करते. किंवा मला कुठे जायचं मी जॉब पण केली मधात स्कूल टीचर म्हणून. हं, हं. तर त्यावेळेस पण मी मॉर्निंगला वर्कआउट खतम करायची, नंतर मी दिवसभर स्कूलला जायची. मी कधीच ऑफ नाही करत. लाईफमध्ये जे जर्नी आहे लाईफची हं, हं. त्यामध्ये डिमोटिवेट आपण होतो त्या प्रवासामध्ये हं, कधी-कधी. हं, हं. तर डिमोटिवेट झाल्यावर तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं करता? मी स्वतःचे आधीचे फोटोज आणि रील्स बघते, की आधी मी काय होती आणि मला काय बनायचंय, मी अचीव्ह काय केलंय आणि माझ्यासोबत म्हणजे मला जे बनायचं आहे त्या वेवर मी आहे ना बरोबर, तर मी दुसऱ्याच्या छोट्या-मोठ्या गोष्टीवर का लक्ष देऊ? मी स्वतःला स्वतःचे रील्स व्हिडिओ वगैरे जुने व्हिडिओ बघून किंवा आपल्या काही जीवनात झालेल्या छोट्या-मोठ्या चुका त्या आठवून या गोष्टीला कव्हर कसं करायचं त्या गोष्टी आठवून मग मी पुढे माझा प्रवास सुरू ठेवते. खूप खूप धन्यवाद तुम्ही या शोला आले आणि जो पण तुमचं जर्नी आहे आणि पुढे पण जे पण तुम्हाला लाईफमध्ये गोल्स अचीव्ह करायचे आहेत ते तुम्हाला सगळं मिळो. सो सॅल्यूट टू यू फ्रॉम माय साइड अँड थँक्यू सो मच तुम्ही वर्कआउटमधून आणि डेली लाईफ रुटीनमधून वेळ काढून या शोला आलात. थँक्यू सो मच. थँक्यू. अँड स्पेशल थँक्स टू सोर्स ऑफ फिटनेस, गांधी चौक, अमरावती.